सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र। मी विद्या सोनवले, राहणार मेडकी, जिल्हा चंद्रपूर। आताच आपण फुलपाखरांचा थोडासा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे। आज आपल्याला या फुलपाखरांच्या जादूमय नगरीमध्ये जाऊन त्यांचं थोडंफार माहिती आपण त्याबद्दल घेणार आहोत। लहानपण तुम्हाला आठवत असेल, फुलपाखरांच्या मागे अलगद जाऊन ती फुलपाखरू पकडणे, तो आनंद काही वेगळाच असतो। त्या फुलपाखरांचे विविध असे रंग आणि त्यांचे विविध अशा प्रकारच्या पंखावरच्या छटा पाहून खरंच मन मोहून जातं। परंतु सध्याच्या या सिमेंटच्या जंगलामध्ये या मुलांचं बालपण हरवलेलं आहे। त्यांना ही मजा घेण्याची संधी उपलब्ध होत नाही आहे। ह्या ज्या आठवणी आहेत, ह्या आठवणी आपल्या हृदयामध्ये आपण साठवून ठेवलेल्या आहेत। अशाच या फुलपाखरांबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत। फुलपाखरू हा एक कीटक आहे आणि त्या कीटकाला 4 अवस्था असतात। एक म्हणजे अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा ह्या 4 अवस्था आहेत। तर हा जो फुलपाखरू असतो, हा फुलपाखरू फुलांमधील मकरंद जो आहे तो शोषण करीत असतो। फुलपाखराचा आयुष्यकाल हा फार दिवसाचा नसतो, तो 2 आठवडे ते 3 आठवड्यापर्यंत असतो। अशी ही फुलपाखरे जगामध्ये 1800 प्रकारची फुलपाखरे आहेत, प्रजाती आहेत ह्या। आणि आपल्या भारतामध्ये 1500 प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आहेत। त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 प्रकारची फुलपाखरे आढळतात। आपल्या महाराष्ट्राने एक निळ्या रंगाचे एक फुलपाखरू आहे, ज्याला ब्ल्यू मॉर्मॉन म्हणतात। हा ब्ल्यू मॉर्मॉन, ज्याला मराठीमध्ये नीलवंत म्हणतात, या फुलपाखराला एक राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिलेला आहे। अशाच प्रकारे ही जी फुलपाखरे असतात, ही फुलपाखरे आपल्याला समूहाने फिरताना आपल्याला आढळतात। ही फुलपाखरे जी आहेत, ही अंडी झाडाच्या वरच्या टोकावर टाकत असतात आणि फुलांमधला मकरंद घेत असताना ते आपल्या 2 मिशा असतात त्यांना, त्याच्या सहाय्याने एकमेकांशी संवादही साधत असतात। तर या फुलपाखरांना लॅटिन भाषेत आणि इंग्रजी भाषेमध्ये नावं दिलेली आहेत, परंतु आता आपल्या महाराष्ट्राने त्याला मराठीमध्ये सुद्धा नामकरण केलेलं आहे। मराठीमध्ये या फुलपाखरांना नावं देण्यासाठी त्यांनी ज्या झाडावरती फुलपाखरं राहतात त्या झाडावरूनच त्यांना नावं दिलेली आहेत। जसं कृष्ण कमळावर राहणारी जी फुलपाखरं आहेत, त्या फुलपाखरांना त्यांनी कृष्ण कमलिनी असं सुंदर नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर जी लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडावर असणारी जी फुलपाखरे असतात, त्या फुलपाखरांना त्यांनी लिंबोळी असं नाव दिलं। त्याचप्रमाणे रुईच्या झाडावर राहणाऱ्या फुलपाखरांना त्यांनी रुईकर असं नाव दिलेलं आहे। अशा प्रकारे बऱ्याच फुलपाखरांचे मराठीमधून नामकरण झालेले आहे। अशा सुंदर फुलपाखरांच्या दुनियेमध्ये गेल्यानंतर खरंच आनंद मिळतो आणि म्हणून ही फुलपाखरे एक जैवविविधतेचा भाग आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजे। त्याकरता त्यांना फुलझाडं, घराच्या सभोवताल झाडं ही असली पाहिजे आणि त्या फुलझाडांवर फिरणारी ही फुलपाखरं जी आहेत, त्यांच्यापासून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे। यासाठी त्यांचं जतन करा। नमस्कार।